खबर मूळ व्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये उपलब्ध सुविधा आधुनिक लेझर मशीन दुर्बिणीतून तपासणी ऍडमिटची गरज नाही पोट विकार बुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला मूळव्याध फिशर भगंदर पायलोनायडल सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार हार्निया अपेंडिक्स कान नाक घसा व स्त्रीरोग चिकित्सा गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध। आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवठेमहांकाळ। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या मिरज शहरातील प्रभाग क्रमांक 6 मधील राजकीय वातावरण सध्या पूर्णपणे ढवळून निघाल्याचे चित्र आहे। निवडणूक प्रक्रियेच्या सुरुवातीच्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाच्या उमेदवारांनी या प्रभागात आघाडी घेतल्याचा आभास निर्माण झाला होता। मात्र गेल्या काही दिवसातील घडामोडींमुळे हे चित्र झपाट्याने बदलताना दिसत असून आता हा प्रभाग निर्णायक राजकीय वळणावर पोहोचल्याची चर्चा सुरू झाली आहे। या प्रभागात सुरुवातीपासूनच वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आलेला असतानाच राष्ट्रवादीकडून आझम काझी यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हा प्रभाग अधिकच चर्चेत आला। त्याच दरम्यान अवघ्या 2 दिवसापूर्वी आझम काझी यांच्यावर तडीपाराची प्रशासकीय कारवाई झाल्याने संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। विशेष म्हणजे ही कारवाई त्यांच्याच पक्षाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्याच्या आधीच झाल्याने या प्रकरणाला राजकीय महत्त्व प्राप्त झालं। प्रशासनाच्या माहितीनुसार अनेक गुन्हे दाखल असल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली असून हा प्रकार पूर्णपणे कायदा व सुव्यवस्थेचा भाग असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे। काझी समर्थकांनी सभेमध्ये देखील काही प्रमाणात गोंधळ घातल्याचं वृत्त काही प्रसार माध्यमातून समोर आले। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार न भेटता दुसऱ्या मार्गाने पुढील दौऱ्यासाठी रवाना झाल्याचीही चर्चा रंगली होती। या घटनेचा थेट आणि खोल परिणाम प्रभाग क्रमांक 6 मधील निवडणूक वातावरणावर होताना दिसत आहे। या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अल्लाबक्ष काझी यांच्याबाबत मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण तयार झालं आहे। भाजपचे उमेदवार अल्लाबक्ष काझी यांची ओळख एक सुशिक्षित सुसंस्कृत आणि कायद्याची जाण असलेले व्यक्तिमत्व म्हणून असल्यानेच भाजपने त्यांना उमेदवारी दिली आहे। वकिली व्यवसायातील त्यांचा अनुभव आणि सभ्य संयमी प्रतिमा ही भाजपसाठी या प्रभागातील मोठी ताकद ठरत आहे। विशेष म्हणजे सुरुवातीपासूनच अल्लाबक्ष काझी यांनी भयमुक्त आणि नशामुक्त प्रभाग हा ठाम नारा देत प्रचाराची दिशा निश्चित केली होती। गुन्हेगारी प्रवृत्ती दहशतीचे वातावरण आणि तरुण पिढीला नशेच्या गर्तेत लोटणाऱ्या प्रवृत्तींच्या विरोधात त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली होती। अशावेळी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारावर प्रशासकीय कारवाई झाल्यानंतर अल्लाबक्ष काझी यांनी मांडलेला नारा अधिक ठोस आणि विश्वासार्ह ठरत असल्याची भावना मतदारांमध्ये बळावत आहे। राजकीय जाणकारांच्या मते ही कारवाई केवळ एखाद्या व्यक्तीपुरती मर्यादित न राहता संपूर्ण प्रभागातील मानसिकता बदलणारी ठरली आहे। भयमुक्त वातावरणाची अपेक्षा असलेल्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये यामुळे समाधानाची भावना निर्माण झाली असून कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर भाजपची भूमिका अधिक ठळकपणे पुढे आली आहे। विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सुशिक्षित मतदार वर्ग या घडामोडीकडे सकारात्मक नजरेने पाहत असल्याचे संकेत मिळत आहेत। निवडणुकीच्या सुरुवातीच्या काळात आझम काझी यांच्यासारख्या वजनदार उमेदवारासमोर अल्लाबक्ष काझी यांचा निभाव लागेल का अशी शंका व्यक्त केली जात होती। मात्र गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांमुळे हे सर्व समीकरण पूर्णपणे बदलल्याचं चित्र दिसून येत आहे। आता या प्रभागात स्थैर्य, स्वच्छ प्रतिमा आणि कायदेशीर चौकटीतून विकास साधण्याचा विचार मांडणारा उमेदवार म्हणून अल्लाबक्ष काझी पुढे येत आहेत। त्यातच अजित पवार राष्ट्रवादी गटातील अंतर्गत गोंधळ, समन्वयाचा अभाव आणि वाढते असमाधान या बाबीही प्रभाग क्रमांक 6 मध्ये उघडपणे दिसू लागले आहेत। एकेकाळी महापालिकेची सत्ता काबीज करण्याची ताकद असल्याचे सांगितले जाणारे राष्ट्रवादीचे राजकारण सध्या बचावात्मक भूमिकेत गेल्याचे संकेत मिळत आहेत। या पार्श्वभूमीवर भाजपचा संघटित प्रचार आणि स्पष्ट भूमिका मतदारांना अधिक विश्वासार्ह वाटत आहे। एकूणच प्रभाग क्रमांक 6 मधील राजकीय लढत आता केवळ उमेदवारांपुरती मर्यादित न राहता भयमुक्त, नशामुक्त आणि कायद्याच्या अधीन असलेला प्रभाग या मुद्द्यावर केंद्रित झाल्याचे स्पष्ट होत आहे। बदलत्या राजकीय प्रवाहात भाजपचे उमेदवार अल्लाबक्ष काझी मतदारांच्या पसंतीस उतरू लागल्याचं चित्र असून या सर्व घडामोडींचा मतदानावर नेमका कसा परिणाम होतो याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे।